एकदा मी असं लोणचं बनवलं आणि ते वर्षभर टिकलं. तेव्हापासून मग दरवर्षी हे लोणचं मी बनवायला लागले. रंग किती सुरेख दिसतोय बघा आणि खायलाही तेवढंच चटकदार लागतं. विशेष म्हणजे करायला साधं सोपं हे लोणचं बनवलं की अगदी लगेच खाता येतं. तर सध्या आमच्या शेतात भरपूर ओली हळद आलेली आहे. शेतातून आणल्यानंतर ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर त्याला चांगलं कोरडं करून घेतलं. तर ही वजनामध्ये साधारण 200 ग्रॅम आहे. या हळदीचं आता आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. हिवाळ्यात ओली हळद बाजारात भरपूर येते आणि या ओल्या हळदीचे शरीराला अनेक फायदेसुद्धा आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते, सूज कमी होते, त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. सर्दी खोकल्यावर सुद्धा हळद खूप गुणकारी आहे. तर आता मी सगळ्या हळदीचं साल काढून घेतलंय. याला किसून घ्यायचंय. तर किसणीची जी जाड बाजू असते त्याने किसून घेऊया. ही हळद तुम्ही चिरून पण घेऊ शकता, म्हणजे याचे पातळ काप सुद्धा करता येतात. पण मी असं किसूनच लोणचं बनवते. असं बनवलं की खायला एकदम रसरशीत लागतं आणि बनवलं की लगेच खाता येतं. मुरायची वाट पाहायची गरज नाही. तर इथे आता ही हळद किसून झालेली आहे. एका भांड्यात काढून घेऊया. इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. थोडीशी हिरवी मिरची घातली म्हणजे खायला हे लोणचं जास्त खमंग लागतं. तर मिरचीला मधून चिरून घ्यायचं आणि नंतर त्याचे 4 भाग करून घ्यायचेत. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या इथे चिरून घेतल्या आहेत. आता इतर साहित्य घालायचं आहे. मिरच्या घातल्यानंतर आता 1 चमचा मीठ घालूया आणि लिंबाचा रस घालायचा आहे. तर साधारण 2 लिंबाचा रस घालूया, म्हणजे लोणचं छान रसरशीत होतं आणि खायलाही छान लागतं. आंबूस चव मस्त लागते. 2 टेबलस्पून मी इथे गूळ घेतलाय, तो घालूया. हळद थोडीशी उग्र असते. गूळ घातला म्हणजे त्याचा उग्रपणा, तुरटपणा कमी होतो. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे असंच आपण 2 ते 3 तास मुरवत ठेवूया. असं झाकून ठेवलं म्हणजे गूळ विरघळतो आणि मीठ आणि गुळामुळे या लोणच्याला छान पाणीसुद्धा सुटतं. लोणच्यात घालण्यासाठी आता मी 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. तर यासाठी तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता. जे रोज घरात स्वयंपाकासाठी वापरता ते वापरलं तरी चालेल. हे तेल आपल्याला गरम करून कोमट करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं तेल कोमट झालेलं आहे. यामध्ये पाव चमचा हिंग घालूया. 2.5 तास पण झालेले आहेत. यामध्ये आता इतर मसाले घालायचेत. तर 2 चमचे मी मोहरीची डाळ घेतली आहे. मोहरीची डाळ नसेल तर साधी मोहरी हलकीशी गॅसवर भाजून घ्यायची आणि नंतर मिक्सरमधून जाडसर फिरून घ्यायची. 2 मोठे चमचे लाल तिखट घालूया. तर हे मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलंय. यामुळे लोणच्याला रंग खूप छान येतो. आणि आता 1 चमचा आणखी मीठ घातलंय. हे लोणचं जर तुम्ही तात्पुरतं बनवत असाल म्हणजे थोड्या दिवसांसाठी, तर या स्टेजला मीठ घालायची गरज नाही. पण जर वर्षभरासाठी बनवत असाल तर मग मीठ थोडं जास्तच घालावं लागतं, म्हणजे लोणचं टिकायला मदत होते. अजिबात लोणचं नासत नाही, वर्षभर चांगलं राहतं. शेवटी तेल घालायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर चटपटीत असं आपलं ओल्या हळदीचं लोणचं तयार आहे. तोंडी लावण्यासाठी किंवा अगदी पोळीसोबत खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं. बरणीत लोणचं भरायच्या आधी बरणी चांगली धुवून उन्हात ठेवून त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्यायचं, कोरडी करून घ्यायची आणि मग लोणचं भरायचं आणि एखाद्या कोरड्या जागी बरणी ठेवायची, म्हणजे वर्षभर लोणचं छान टिकतं. तर असं हे लोणचं अवश्य करून पहा. केल्यानंतर कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.